Jungle. आपण त्यानंतर प्रभागातील त्यांची नावं सगळ्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. थांबा विद्यार्थ्यांचा एकानंतर आपण घेणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांचा थांबवतोय, विद्यार्थ्यांचा घेतोय पहिले. दुसरी लाईन पुण्यतिथी आणि त्यांचं स्मरण करणं आज गरजेचं आहे आणि म्हणून मी सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो. आज या कार्यक्रमाला उपस्थित नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, त्यासोबतच विद्यार्थ्यांचा गुणगौरव या कार्यक्रमाला उपस्थित माजी खासदार संजीवजी नाईक साहेब हे आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. ते आले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि मंचावरील सर्वच संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि आमचे सर्व वेलविशर्स आणि समोर बसलेले सर्व माझ्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्व विद्यार्थी, आज सर्वप्रथम आपल्यासमोर माझे विचार मांडत असताना दिवा पाटलांबद्दल आपण घोषणा देऊ आणि नंतर मी माझे विचार मांडायला सुरुवात करतो. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. खरं तर दिवा पाटील साहेबांचं जीवन हे आपण सर्वांनी जर ऐकलं असेल तर त्यामध्ये आजचा दिवस त्यांचं स्मरण करणं आणि त्या स्मरणातनं आपल्यासारख्या लोकांसोबत आजचा दिवस घालवणं हे माझ्या मनाला पटलं आणि म्हणून हे खरं तर नानींच्या वाढदिवसाच्या दिवशी पण हा कार्यक्रम करू शकलो असतो, परंतु दिबा पाटलांसारखं एक व्यक्तिमत्व की ज्यांनी आपल्या समाजाला, या नवी मुंबई सारख्या शहराला नवे तर पूर्ण ह्या देशाला ज्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि त्याच्यातनं न्याय मिळवून दिला आणि म्हणूनच त्यांच्या स्मरण दिनानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी आज आपण घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या प्रभागामध्ये काम करत असताना नेहमीच एक गोष्ट जी आहे ती आपण प्रकर्षानं आपण राबवलेली आहे, ती म्हणजे आपला प्रभाग हा आपला परिवार आहे. मग आपण घोषणा देऊया का, आपला प्रभाग आपला परिवार, आपला प्रभाग आपला प्रभाग. आता ही घोषणा पण आपण याच्यासाठी देतोय. स्मृति दिन है. हमारे ज्येष्ठ सहयोगी दशरथ जी भगत जी और उनके संस्था के माध्यम से हर साल अलग अलग तरीके के कार्यक्रम का आयोजन होता है. आज जो बच्चे एसएससी और एचएससी में उन्होंने अपने नाम पर अच्छा काम किया है, अच्छे परसेंटेज मिले हैं, उनका सम्मान, अपने ज्येष्ठ नागरिकों को छाता बांटकर उनका सम्मान, और जो तमाम तीनों प्रभाग में समाज सेवा के दायरे में आकर
उन्होंने हरदम अपना नाम लोगों तक लेके जाने का काम किया है। आज खुशी है कि नवी मुंबई का जो एयरपोर्ट अभी लास्ट अंतिम जो उसका टप्पा है, उसका जो कंस्ट्रक्शन काम चल रहा है, हमारे जानकारी के मुताबिक आने वाले 2 महीने में इसका माननीय प्रधानमंत्री जी के कर कमलों द्वारा उद्घाटन होगा और देश को एक नया एयरपोर्ट मिलेगा। दिबा पाटिल ये एक सिर्फ नाम नहीं था, ये सिर्फ एक नेतृत्व नहीं था, तो ये एक चालना थी, एक विचार था और वो विचारधारा को आगे बढ़ाने का काम मेरे सहयोगी दशरथ जी कर रहे हैं। मैं तमाम लोगों को आश्वस्त करना चाहूँगा कि आने वाला कल नवी मुंबई का है। मुंबई के साथ ये नवी मुंबई आगे बढ़ेगी। माननीय प्रधानमंत्री जी का जो 5 ट्रिलियन का जो सपना है वो पूरा करने में बड़ा योगदान नवी मुंबई शहर देगा। नवी मुंबई की जनता को नौकरी हो, बिजनेस हो, बड़ी बड़ी उपलब्धियां मिलने का ये सुनहरा मौका है। मुझे लगता है इस मौके को गंवाना नहीं चाहिए। खासकर जो हमारे बच्चे हैं जो आगे पढ़ाई लिखाई कर रहे हैं, उनके लिए बहुत बड़ा ये अपॉर्चुनिटी है उनके लिए। तो वो आगे आए और अपने अच्छे सोच विचारधारा के साथ में आगे बढ़कर अपने खुद को और परिवार को और देश को मजबूत करने के लिए अपना योगदान दें।